वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणच्या घरात मध्यरात्री पुणे पोलिसांनी छापेमारी केली। चव्हाण यांच्या घरातून लॅपटॉप आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्यात। निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये अनेक संशयित वस्तू असल्याचा पोलिसांना संशय। निलेश चव्हाण यांच्या विरोधात 2 दिवसापूर्वी पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसात कसपटे कुटुंबांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण संशयाच्या भोवऱ्यात आहे। तर आरोपी निलेश चव्हाण याच्या लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची सुद्धा माहिती आहे। सगळ्याचा तपास करून पुणे पोलीस आता निलेश चव्हाणवर नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान निलेश चव्हाणच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सगळ्यात जास्त संशयाची सुई ज्या व्यक्तीवर आहे त्या निलेश चव्हाण यांच्या घरावरती वारजे पोलिसांनी रात्री उशिरा छापेमारी केली आणि लॅपटॉप त्याचबरोबर काही साहित्य जे आहे ते जप्त केलेलं आहे। हे निलेश चव्हाण यांचं घर आहे, ज्या घरामध्ये तो राहतो। आता ह्या घराला आतून कुलूप आहे आणि वरी जिने आहेत, त्यामुळे 3 ते 4 फ्लॅट या ठिकाणी या औदुंबर सोसायटीत निलेश चव्हाण यांचे आहेत असं म्हटलं जाते। त्याचबरोबर जे वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ होतं ते बाळ जे आहे ते निलेश चव्हाणकडे होतं आणि ते घेण्यासाठी कसपटे कुटुंबीय इथं आले होते, मात्र त्यांना धमकी दिली रिव्हॉल्वर दाखवून। त्याविरोधात सुद्धा निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापूर्वी याच निलेश चव्हाणवरती आपल्या बायकोला छळल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत, स्पॅम कॅमेरे लावून व्हिडिओ चित्रित केल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत। अशा प्रकारे 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत। रात्री उशिरा पुणे पोलिसांनी निलेश चव्हाण याला नोटीस दिलेली होती आणि नोटीस दिल्यानंतरही तो हजर झाला नाही। त्यानंतर ही सगळी लॅपटॉप वगैरे घेण्यासाठी छापेमारी करण्यात आलेली आहे आणि यातून वेगवेगळे जे पुरावे आहेत ते पोलिसांना सापडलेले आहेत आणि आता विविध पथकं जे आहेत ते निलेश चव्हाण यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेले आहेत। पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलीस आज निलेश चव्हाण यांना पकडू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र खरा मास्टरमाइंड हा निलेश चव्हाण असल्याचं बोललं जाते, कारण काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जी माहिती मिळाली त्यानुसार सुद्धा ते म्हणाले की यात खूप काही गडबड निलेश चव्हाण या व्यक्तीची आहे, त्याचा सुद्धा शोध घेतला जाणार आणि त्यानंतर ही सगळी कारवाई सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।